नमस्कार. आज मी अगदी वेगळी अशी रेसिपी दाखवणार आहे. काल माझ्या घरी सवासणी होत्या देवीच्या, त्याची उरलेली आमटी आहे. ही आमटीपासून मी भात बनवणार आहे. बघा, खूप सुंदर लागतो. त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहे, स्वच्छ धुवून तांदूळ घेतलेला आहे. फ्लावर, बटाटा, कांदा, टोमॅटो, लसूण, वाटाणा, कोथिंबीर हे सगळं आपल्या मसाल्या भाता टाईप सगळं घेतले. आणि आता मी फोडणी देणार आहे. इथे कुकर मी गरम करून घेतला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, तेल तापलं की जिरे मोहरी टाकली आणि सगळ्या आपल्या भाज्या टाकून द्यायच्या. कांदा टाकून छान परतून घेतला मी इथे. अगदी सुंदर लागतो. आम्ही नेहमी सण असला का आम्ही आमटी थोडी जास्त करतो आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घरी नेहमी आम्ही हा भात करतो. खूप छान लागतो. तुम्ही करून पहा एकदा आणि आवडल्यास आपल्याला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इथे मी कांदा परतून झाल्यानंतर इथे टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आणि आमटीत आपला मसाला असल्यामुळे अगदी थोडा टाकायचा. मीठ, मिरची, मसाला हे सगळं अगदी थोडं टाकायचं आणि हे सगळं परतून घेतल्यानंतर तांदूळ टाकून परतून घ्यायचा. तांदूळ परतून घेतल्यानंतर आपण पाण्याऐवजी इथे आमटी टाकणार आहोत. ही बघा, ही आमटी माझी रात्रीची उरलेली आहे. आता मी ती भातात टाकून देणार आणि ही आमटी टाकून द्यायची. आमटी घट्ट असली तर तुम्ही थोडंसं पाणी टाका. म्हणजे काय होतं, थोडंसं पातळ असले का भात छान शिजतो, नाहीतर वर आमटी येऊन बसते, भात खाली कच्चाच राहतो. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाका. आणि हे बघा आपलं टाकून झालेलं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ, कोथिंबीर टाकून इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या घेणार आहे करून. कुकरच्या 2 शिट्ट्या घेतल्या का अगदी छान असा मऊसूत भात तयार होतो. हे बघा, आपला भात छान तयार झालेला आहे. हे बघा, खूप सुंदर, चवीला इतका सुंदर लागतो तो. तुम्ही अगदी करून पहा. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. खूप छान, इतका छान सुटसुटीत भात झालेला आहे. हे बघा, खूप सुंदर. चला, आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे तुपाची धार टाका थोडी भातावर आणि खाण्यासाठी भात तयार झालेला आहे. तुम्ही केल्यावर मला एकदा कमेंटमध्ये सांगा, कोणी करून पाहिला आणि कसा लागतो हे सांगा. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा, खूप सुंदर असा भात झालेला आहे. बाय.